नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे कर्क राशींच्या व्यक्तींना ऑगस्ट 2024 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी या ठिकाणी असं सांगू इच्छितो की उत्तरार्धामध्ये खूप घाईघाईत कोणतेही निर्णय घेऊ नका किंवा मोठा प्रवास असा काही प्लॅन करू नका, कारण त्या काळामध्ये काही आरोग्याच्या तक्रारी मला दिसून येतात. शारीरिक आरोग्य तुमचं दुसऱ्या पंधरवड्यामध्ये कुठल्या ना कुठल्या कारणाने अनबॅलन्स होईल असं दिसतंय. एकतर कष्ट वाढल्याने होऊ शकतं, अनावश्यक प्रवासाने होऊ शकतं, किंवा कामाचा बोजा वाढल्याने आरोग्यावर त्रास होणार असं दिसून येत आहे. म्हणून उत्तरार्ध जो आहे या महिन्याचा, ऑगस्ट महिन्याचा, त्या बाबतीत आपण प्रकृतीची आपल्या योग्य काळजी घ्या. ज्या गोष्टी आपल्या कुवतीच्या बाहेरच्या आहेत त्या करायला जाऊ नका किंवा ओव्हरलोडेड होऊ नका, कारण 11 वाजता आपण झोपतो, मग 10 वाजता एक मीटिंग ठेवू, अशी ज्या काही गोष्टी आहेत त्यामुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तर उत्तरार्धात प्रकृतीच्या आपल्या प्रकृतीची काळजी घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला कर्क राशींच्या व्यक्तींना देऊ इच्छितो. कारण एखादी गोष्ट जर होऊन गेली त्यानंतर ती विसरण्याकरता किंवा पूर्ववत होण्याकरता पुन्हा एक आठवडा 10 दिवस लागतात, म्हणून ते नुकसान तुमचंच होईल. असं करून घेऊ नका. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये दैवयोगाने उद्योग तुमचा चांगला होणार आहे. जे व्यवसाय करणारे लोक आहेत, स्वतःचं उद्योगधंदा करणारे लोक आहेत, अगदी इंडस्ट्रियलिस्टसुद्धा जे आहेत, त्यांना या महिन्यामध्ये खूप चांगली प्रगती गाठताना बघायला मला आवडेल. कारण अशा काही संधी त्यांना उपलब्ध होतील की आपोआपच त्या सगळा योग जुळून येईल आणि नवीन नवीन क्षेत्रामध्ये आपण पादाक्रांत करू शकता. काही गोष्टींची तोंड ओळख होईल, म्हणजे नवीन गोष्टींची आपल्याला जाणीव होईल किंवा माहिती होईल आणि ती नवीन नवीन गोष्टीप्रमाणे आपण आपलं काम कसं काय करू शकतो याचा तुम्ही एक रोडमॅप बनवू शकता. तर या ठिकाणी कर्क राशींच्या व्यक्तींना असाही मला फायदा होणार असं दिसून येत आहे. शिक्षण क्षेत्रातली जी मंडळी आहेत त्यांना मी असं सांगू इच्छितो की साधारण महिन्याच्या मध्यभागामध्ये तुमची मानसिक स्थिती खूपशी चांगली असणार नाही. त्यावेळेला पिकनिकला जाणे, समुद्रावर पिकनिकला जाणे किंवा अशा ठिकाणी जाणे, यामध्ये धबधबा वगैरे अशा ठिकाणी जाणे तुम्हाला धोकादायक आहे. तर या काळामध्ये तुम्ही कुठलेही साहसी प्रकार करायला जाऊ नका की जेणेकरून तुमच्या जीवावर बेतेल. म्हणून कर्क राशींच्या व्यक्तींनी त्याबद्दल खूप सावध राहायचं आहे असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. शिक्षण घेणारी जी मंडळी आहेत कर्क राशींची, त्यांना या महिन्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल थोडी त्यांची कमी होईल असं दिसतंय. पण तसं मानून घ्यायची काही काम नाही आहे, कारण नाही आहे. कारण आत्मविश्वास जो आहे तो आपणच जनरेट करायचा असतो, तो दुसरा कोणी आपल्याला फीड करू शकत नाही. तर यावर तुम्हीच मार्ग शोधायचा आणि तुम्हीच त्याचा आनंद घ्यायचा. तर नेमकी आणि कोणती चूक तुमची होते आहे की ज्यामुळे आत्मविश्वास तुमचा कमी पडतोय त्याचा शोध घ्या. आणि या व्हिडिओच्या शेवटी त्यासाठी काय उपाय आहे ते मी तुम्हाला सांगणारच आहे, पण स्वतः आपण याचा शोध घ्या असं मी तुम्हाला सांगेन. कारण आत्मविश्वास तुम्हाला मिळवायचा असेल तर तो तुमचा शोध तुम्हालाच घ्यायला हवा आणि त्या नेमकं कारण तुम्ही जाणून घ्या असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. बाकी जे उच्च शिक्षण घेणारी मुलं जी आहेत ती आपल्या आपल्या कामामध्ये व्यस्त आहेत किंवा काही परीक्षा वगैरे जर त्यांच्या असतील तर त्या परीक्षेमध्ये भरघोस यश कसं मिळवावं हा विचार त्यांनी आत्ता करावा आणि त्यासाठी प्रयत्न करावेत असा सल्ला मी पुढचा अभ्यास म्हणजे खूप मोठा अभ्यास करणाऱ्यांसाठी देईन. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यात आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आजारपणासाठी तुमचा काही खर्च होईल असं मला या ठिकाणी दिसतंय. हॉस्पिटलायझेशन वगैरे झालं तरीसुद्धा ऑपरेशन वगैरे असं काही दिसत नाही, पण हॉस्पिटलायझेशन किंवा छोट्या मोठ्या आजारांनी डॉक्टरांकडे वारंवार फेऱ्या असं मात्र होण्याची या महिन्यात शक्यता दिसून येते. ती जबाबदारी तुमची असते.
घरातली ज्या ज्येष्ठ मंडळी आहेत, आई वडील किंवा अन्य कोणी, त्यांना तब्येतीला जर काही झालं, बाधक झालं, तर त्याची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते. तर असं काहीतरी घरातल्या ज्येष्ठ मंडळींसाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल असं दिसून येत आहे. त्यामुळे त्या तयारीत तुम्ही थोडे राहा आणि त्यासाठी योग्य संपर्कात राहा, असाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देऊ इच्छितो. उत्पन्नाच्या बाबतीत जर म्हणाल तर तुम्ही प्रयत्न करत राहा. उत्पन्न आपोआप तुमचं जे आहे, तुमची गंगाजळी जमा होईल. म्हणजे आपलं कर्म चोख करा. जे परमेश्वराला द्यायचं आहे ते तो तुमच्या झोळीत टाकणारच आहे. त्यासाठी तुम्हाला खूप काही वणवण करायची गरज दिसून येत नाही. जे तुमच्या नशिबात आहे ते तुम्हाला विना चूक अगदी तुमच्या घरापर्यंत येणार असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. कर्क राशींच्या व्यक्तींना मी असा सल्ला देईन की उगाचच कायदेशीर बाबीत अडचणीत तुम्ही येऊ नका. म्हणजे ड्रायव्हिंग करणाऱ्या मंडळींनी सिग्नल तोडणे किंवा अशा ज्या काही गोष्टी असतील तर त्यामध्ये तुम्ही नसत्या फंदात पडू नका. उगाचच काही कटकटींना आणि कुठल्या तरी ॲक्शनला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तर जे नियम मोडून कोणतीही गोष्ट करू नका, असं कर्क राशींना मी हा सल्ला मात्र जरूर देईन. घरात बऱ्याच दिवसापासून असलेले डिमांड जी असेल कुटुंबासाठी किंवा कुटुंबातील व्यक्तीसाठी, स्त्रिया असतील तर दागदागिने वगैरे, तर याचा पाठपुरावा करायला त्या गोष्टी लागतील, त्या व्यक्ती सुरू करतील. तर तसा पाठपुरावा सुरू होईल. लवकरात लवकर तुम्ही जर काही प्रॉमिस केलं असेल तर ते लवकरात लवकर पूर्ण करा. कारण नाहीतर काय होईल, त्यांची नाराजी तुम्ही ओढवून घ्याल असं या ठिकाणी दिसून येतं. जे लोक आपल्या कुटुंबातून, मोठ्या कुटुंबातून बाहेर पडून एक नवं आपला संसार चालू करणार असतील त्यांच्यासाठी हा कालावधी योग्य आहे. कारण एकत्र कुटुंबामध्ये पद्धतीमध्ये काही लोकांची कुचंबणा होते, सगळ्यांना योग्य वाव मिळत नाही असं दिसतं. त्यावेळेला अशा काही व्यक्ती विचार करत असतात. पण तो विचार जर तुम्ही केला असेल तर हा योग्य महिना तुमच्यासाठी आहे. तुम्ही कुटुंबातून सेपरेट आपलं अस्तित्व दाखवायला हरकत नाही आणि आपलं सेपरेशनही करायला हरकत नाही असं मला या ठिकाणी दिसून येत आहे. यामध्ये अगदी जे नवीन नवीन जोडपी वगैरे असतील ते स्टेबल होऊ शकतात. त्यांच्यासाठी हा कालावधी चांगला आहे. हे होतं कर्क राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.